32 डिग्री वाला बखरलाय भीमराव आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर, भीमराव रामजी आंबेडकर, क्या बात है, क्या बात है. बाबासाहेब आंबेडकर, भीमराव रामजी आंबेडकर. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र सगळ्यांना. अगदी मनापासून जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत मित्रांनो. तर हा व्हिडिओ बघत असणाऱ्या माझ्या तमाम रसिक प्रेक्षकांनो, मायबापांनो, तुमचं फरमाईश बोल ह्या चॅनलमध्ये मी अमित घारकर मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण एका अशा गाण्यावरती रिॲक्शन व्हिडिओ करणार आहोत. आपले एक सबस्क्रायबर आहेत, त्यांनी आपल्याला कमेंट करून सांगितले आहे की मला वाटतं त्यांचं नाव एकता जाधव असं नाव आहे त्यांचं. त्यांनी आपल्याला सांगितलंय की दादा 32 डिग्रीवाला बाप ह्या गाण्यावरती तुम्ही रिॲक्शन व्हिडिओ बनवा. तर त्यांच्या त्या कमेंटला मान देऊन आपण 32 डिग्रीवाला बाप ह्या गाण्यावरती आज रिॲक्शन रिव्ह्यू व्हिडिओ करणार आहोत. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं गीत आहे ते गाणं आपण पहिलं ऐकू. गाणं तर सुंदर असणारच, कारण बाबासाहेबांचं गाणं आहे म्हणजे तर जबरदस्त असणारच. तुमचा जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी जसं आपण नेहमी सांगतो तसंच मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहता पण तुम्ही सबस्क्राईब करत नाही, तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. तुमचं एक लाईक, तुमचं एक सबस्क्राईब, एक कमेंट मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी स्फूर्ती देतं. तर चला मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. लाईट्स, कॅमेरा अँड ऍक्शन. एक नंबर, तू भगवा मागे हा. एक नंबर गायक वैभव मिलिंद जाधव, ये बात. गीतकार तेजस जाधव. मित्रांनो, तुम्हाला जी शेड दिसते याच्यामध्ये ऑरेंज आणि निळा, सुरुवातीपासूनच खूप छान दाखवण्याचा प्रयत्न केला. मस्त मस्त, ऐकू आपण. कोलंबिया विद्यापीठात ठरलंय भीमराव एक नंबर. क्या बात आहे. समतेचा विचार घेऊन केली क्रांती ही जगभर. ये बात. कोलंबिया विद्यापीठात ठरलंय भीमराव एक नंबर. एक नंबर. समतेचा विचार घेऊन केली बाकी म्युझिक वाजते. जगभर. केले कार्य महान, उंचविली ही शान. पेट्या 1 2 3 4 नाही र. क्या बात है. ये बात. 32 डिग्री वाला बखरलाय भीमराव आंबेडकर. 32 डिग्री वाला बखरलाय भीमराव आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर, ए बात. भीमराव रामजी आंबेडकर, क्या बात है, क्या बात है. बाबासाहेब आंबेडकर, भीमराव रामजी आंबेडकर. मित्रांनो, तुम्हाला सांगायला मला खूप भारी वाटतंय की बाबासाहेबांनी एक सगळ्यांना, एक पूर्ण जनतेला एक असा संदेश दिला की शिक्षण घ्या, शिक्षण वाघिणीचं दूध आहे, ते जो घेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी बाबासाहेब पहिले स्वतः शिकले आणि मग त्यांनी ही गोष्ट सांगितली. खरंच ते ग्रेट आहेत. ते होते म्हणून आज एवढ्या सगळ्या गोष्टी घडतायत. खरंच 32 डिग्री काय, मी तर बोलतो जितक्या पण जगातल्या डिग्र्या असतील ना, त्याचे खरे हकदार बाबासाहेब आहेत. ऐकू आपण पुढे. क्या बात आहे. काय पीस वाजते मागे. एक नंबर. 28,000 पेशव्यांविरुद्ध लढले ते 500 महार. ये बात. कोरेगाव साक्षती देते विजयी स्तंभावर. 28,000 पेशव्यांविरुद्ध लढले ते 500 महार. हे जे सांगतात ना, 500 महार लढले 28,000 पेशव्यांविरुद्ध, त्याच्यावरती पण मित्रांनो गाणं आहे ना, त्याची पण आपल्याला फरमाईश आहे की त्या गाण्यावर पण तू दादा खरंच रिॲक्शन दे. ते गाणं आहे ना, शेंडी सकट कापला बाजीरावाचा तुरा, त्या गाण्यावरती पण आपल्याला कमेंट आहे. मित्रांनो, तुम्ही पण कमेंट करा, मला सांगा कुठल्या गाण्यावरती रिॲक्शन व्हिडिओ केली पाहिजे. आपण नक्कीच त्याच्यावरती रिॲक्शन व्हिडिओ बनवू. चला पुढे ऐकू आणखी. भीमा कोरेगाव साक्षती देते विजयी स्तंभावर. क्या बात है. बोलावून प्राण जगी ये बात. मिळविला मान, केले एकेकाने 56 ठार. मस्त. 32 डिग्री
वाला बखरलाय भीमराव आंबेडकर 32 डिग्री वाला बखरलाय भीमराव आंबेडकर यप्पा बाबासाहेब आंबेडकर भीमरावजी आंबेडकर क्या बात बाबासाहेब आंबेडकर भीमरावजी आंबेडकर. विचार विचार मित्रांनो प्रॉपर विचार दाखवलेत. एक असतं ना म्हणजे काय बोलतात ते काय विचाराने आपण चालतो ना ते त्यांनी त्यांच्या गाण्यामध्ये उतरवलंय. आता इथे बघा की महाराजांची तस्वीर आहे, महाराजांची प्रतिमा आहे, ती बघून एवढं मन खुश झालंय. पहिला ऐकू आपण थोडस, मी तुम्हाला सांगतो पुढे. क्या बात है क्या बात है क्या बात है मित्रा, खरंच दिल खुश झालं हा भगवा बघून की भगवा पाहायला खूप भारी वाटलं. मित्रांनो कसं आहे माहिती आहे का, आता जेव्हा आपण बौद्धांच्या घरात जातो म्हणजे जे लोक बोलतात ना जय भीमवाल्यांच्या घरात आपण जातो तेव्हा आपल्याला तिथे बाबासाहेबांचा आणि बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो बघायला मिळतो. कारण मी ज्या ज्या ठिकाणी गेलो तिथे तिथे मला बघायला मिळालंय. पण असं वास्तविक अजून इतर ठिकाणी होत नाही. पण ह्यांनी जो विचार मांडलाय ना गाण्यामध्ये अप्रतिम आहे. त्यांच्या विचाराला खरंच सॅल्यूट आहे मित्रांनो. खरंच खरंच तुम्हाला मनापासून जय भीम, जय शिवराय, जय शंभूराजे. अठरा पगड जाती क्या बात आहे. राजा ठरला महान. खरंच खरंच राजा हिंद विश्वराज स्थापून फडकविल ते भगवान शान. क्या बात है क्या बात है. आहाहाहा. 18 पगड जातींना घेऊन राजा ठरला महान. हिंद विश्वराज स्थापून फडकविल ते भगवान शान. बात. तो छावा वाघाचा अन मोठ्या मनाचा असा शोधून सापडल काय र. क्या बात है क्या बात है. 32 डिग्री वाला बघ ठरलाय भीमराव आंबेडकर. ही जी काय हुक वापरलेलं आहे ना गाण्यामध्ये 32 डिग्री वाला बाप ठरलाय भीमराव आंबेडकर, एक नंबर आहे. म्हणजे असं तोंडातून ते म्हणजे जिभेवर सारखं ते गाणं येत राहतं. खरंच खरंच मित्र हाक आहे तुला, हाक आहे. मस्त गाणं बनवलंय. 32 डिग्री वाला बघ ठरलाय भीमराव आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकर भीमराव रामजी आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकर भीमराव रामजी आंबेडकर. कोलंबिया विद्यापीठात ठरलाय भीमराव एक नंबर. क्या बात. समतेचा विचार गाणं नाचत आहे एकदम. केली क्रांती ही जगभर. हा. कोलंबिया विद्यापीठात ठरलाय भीमराव एक नंबर. समतेचा विचार घेऊन केली दापोलीत शूटिंग झाली आहे, रत्नागिरी, कोकणात. केले कार्य क्या बात आहे. उंचविली ही शान. पेट्या 1 2 3 4 नाही र. 32 डिग्री वाला बघ ठरलाय भीमराव आंबेडकर. ये बात. 32 डिग्री वाला बघ ठरलाय भीमराव आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकर भीमराव रामजी आंबेडकर. ये बात. बाबासाहेब आंबेडकर भीमराव रामजी आंबेडकर. क्या बात आहे मित्रा, क्या बात आहे क्या बात आहे. अतिउत्तम अतिउत्तम. खूप जबरदस्त सॉन्ग आहे, खूप मस्त सॉन्ग आहे. मला तर ते खरंच मनापासून आवडलं. आणि खरंच एकता जाधव ज्या माझ्या सबस्क्रायबर आहेत त्यांनी मला हे गाणं सजेस्ट केलं, त्यांचे खरंच मनापासून आभार. त्याच्यामध्ये मित्रांनो एक वर्ड वापरलाय ना की एक नंबर. तर मित्रांनो जो एक नंबर जो वर्ड वापरलाय ना हा एक नंबर नेत्या लोकांसाठी वापरला जातो ना की आमचा नेता एक नंबर, आमचा आमदार खासदार जे पण काय असेल ते एक नंबर. ती सगळी बाबासाहेबांची देण आहे. त्या बाबासाहेबांची जी देण आहे ना त्याच्यामुळेच आज त्यांना एक नंबर बोललं जातंय. तर मित्रांनो जे मी काय रिएक्शन दिलं, रिव्ह्यू दिलं, तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि या व्हिडिओ मधला कुठला सेक्शन तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला ते मला तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि याच्या पुढे मी आणखी कुठल्या गाण्यावरती रिएक्शन व्हिडिओ केली पाहिजे ती पण मला कमेंट मध्ये सांगा. जे मला काही सबस्क्रायबर भेटतात, माझे काही मित्र भेटतात ते मला समोरून सांगतात, तर मी त्याही इथे रिएक्शन देण्याचा प्रयत्न करतोय. आणि तुमचे कमेंट आले तर मी ते पण इथे रिएक्शन देण्याचा प्रयत्न करणार. आणि आपल्या चॅनलला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर मित्रांनो चला मी तुमची रजा घेतो. तर आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत तुमच्या सगळ्यांना अगदी मनापासून जय महाराष्ट्र,
जय हिंद जय भारत मित्रांनो.